मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्याचं कारण असं आहे, दिनांक 13 जुलै 2026 रोजी म्हणजे कालच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कामगार विभागाने 4 महत्त्वाचे GR काढत काही नवीन योजना आणलेल्या आहेत। त्याचबरोबर काही योजनांमध्ये बदल केलेले आहेत, तर काही योजनांमध्ये त्या ठिकाणी भरघोस अशी आर्थिक वाढ केलेली आहे, म्हणजे सहाय्यामध्ये वाढ झालेली आहे। तर चला मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहूया। उद्योग ऊर्जा कामगार व खाणीकर्म विभागाचा GR आहे, दिनांक 13 जुलै 2026 रोजीचा हा GR आहे। आणि हा जो GR आहे शैक्षणिक सहाय्य योजना लागू करण्याबाबतचा आहे। त्याच्यानंतर दुसरा योजना आहे प्रसूती सहाय्य योजना लागू करण्याबाबतचा GR आहे। तिसरा जो आहे मृत्यू सहाय्य योजना व दिव्यांग सहाय्य योजना लागू करण्याबाबतचा GR आहे। त्याच्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा GR आहे हा निवृत्ती वेतन योजना याबाबतचा सुद्धा GR आहे। तर मित्रांनो, चला आपण सर्वप्रथम पाहूया शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत काय काय बदल झालेले आहेत आणि कोणत्या नवीन योजना आलेल्या आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी 1 नंबरला पाहून घ्या, इयत्ता 9वी जर उत्तीर्ण झाला पाल्य तर त्याच्या पुढील शिक्षणासाठी 20,000 रुपये प्रति पाल्य प्रतिवर्षी मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि ही योजना बांधकाम कामगाराच्या पल्ल्यात 2 पाल्यांनाच लागू राहणार आहे, हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यानंतर इयत्ता 11वी उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणाकरता सहाय्य योजना म्हणून या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत त्या पाल्यांना जवळपास 25,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। ही रक्कम सुद्धा प्रति पाल्य आणि प्रतिवर्षी पहिल्या 2 पाल्यांनाच लागू आहे, त्यामुळे 25,000 रुपये या अंतर्गत मिळणार आहेत। तिसरी आणि महत्त्वाची योजना आहे मित्रांनो वैद्यकीय पदवी सहाय्य योजना। याच्या अंतर्गत सदर योजनेअंतर्गत त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1 लाख रुपये अर्थसहाय्य प्रति पाल्य आणि प्रतिवर्षी मिळत असतं, आणि हे बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2च पाल्यांना मिळतं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। त्याच्यानंतर पुढची आणि महत्त्वाची योजना आहे अभियांत्रिकी सहाय्य योजना, म्हणजे इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपये मिळणार आहे प्रतिवर्षी प्रति पाल्यांना, आणि पहिल्या 2 पाल्यांनाच ही योजना मिळणार आहे। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा GR आहे, त्याच्यामध्ये प्रसूती सहाय्य योजना जी आपल्याला माहिती आहे बंद करण्यात आली होती, ती योजना आता नव्याने सुरू करण्यात आलेली। इतकंच नाही तर या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले, ते आपण पुढे पाहूया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी बदल म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले प्रसूती सहाय्य योजना असं या योजनेचं नाव केलेलं आहे। या योजनेअंतर्गत नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे जर प्रसूती झाली असेल तर ज्या महिला बांधकाम कामगारांची नोंदणी जीवित आहे, सक्रिय आहे, अशा बांधकाम कामगार महिलांना या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत 25,000 रुपये इतकं अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि हे अर्थसहाय्य केवळ एकदाच देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। पहिल्या 2 अपत्यापर्यंत हे सुद्धा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा GR आहे मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना अंतर्गत अशा प्रकारचा हा GR आहे। तर या GR मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वात प्रथम पहिली योजना आहे नैसर्गिक मृत्यू सहाय्य योजना। तर या अंतर्गत सदर योजनेअंतर्गत जवळपास 3,50,000 रुपये इतकं अर्थसहाय्य जे आहे, तर नोंदित जीवित बांधकाम कामगाराची त्या ठिकाणी जर मृत्यू झाला असेल तर त्या ठिकाणी मिळणार आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेले। त्याबद्दल छोटेसे काही पात्रता निकष वगैरे जे आहेत ते सुद्धा दिलेले आहेत। त्याच्यानंतर दुसरा आहे अपघाती मृत्यू सहाय्य योजना। या अंतर्गत अपघाती मृत्यू सहाय्य योजनेअंतर्गत जवळपास 60,50,000 रुपये इतकं सहाय्य मिळणार आहे। त्याच्यानंतर दिव्यांग सहाय्य योजना, जर बांधकाम कामगाराचं जर दिव्यांगत्व काम करताना जर अपंगत्व आला असेल, जवळपास 75% पेक्षा अधिक असेल, तर त्या ठिकाणी 2 लाख एवढं अर्थसहाय्य त्या ठिकाणी। पुढचा आणि महत्त्वाचा GR आहे, हा जो GR आहे हा सुद्धा तुम्ही बघू शकता, 13 जुलै 2026 रोजीचा GR आहे। आणि या GR मध्ये त्यांनी सांगितले निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तर निवृत्ती योजना आपल्याला माहिती आहे यापूर्वीच मंडळाने त्या ठिकाणी ही निवृत्ती योजना वगैरे लागू करण्यात आलेली होती। तर त्या ठिकाणी बांधकाम कामगाराची नोंदणी झाल्यानंतर त्याचे 60 वर्षे पूर्ण झाला असेल तर त्या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या नोंदणीच्या कालावधीनुसार, म्हणजे जवळपास जर बांधकाम कामगाराचा नोंदणीचा कालावधी साधारणपणे जर 10 वर्षे झाला असेल मंडळाकडे नोंदणी करून, तर त्या ठिकाणी 50% दराने त्याला जवळपास 6,000 रुपये दरवर्षी मिळणार हे वेतन आहे। त्याच्यानंतर 15 वर्षे जर पूर्ण झाले असेल तर त्याला 75% दराने जवळपास 9,000 रुपये निवृत्ती वेतन दरवर्षी मिळणार आहे। त्याच्यानंतर 20 वर्षे जर पूर्ण झालेले असेल तर त्या ठिकाणी बांधकाम कामगाराला 100% म्हणजेच 12,000 रुपये दरवर्षी हे निवृत्ती वेतन मिळणार आहे। यामध्ये काही छोटे मोठे बदल आहेत, पात्रता निकष वगैरे वेगवेगळे बाबी आहेत, अर्ज वगैरे काही ठिकाणी भरून द्यावा लागेल। काही म्हणजे पर्टिक्युलरली जर बोलायचं झालं तर या निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत, तर त्या ठिकाणी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये या सर्वांची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाचा हा जो व्हिडिओ होता। जवळच्या बांधकाम कामगार मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि या योजनेबद्दल तुम्हाला कुठल्या योजनेबद्दल काही अडचण असेल, काही माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा। त्या ठिकाणी आपण पुढचा येणारा व्हिडिओ ज्या योजनेबद्दल आपण बनवूया। पाहत राहा योजना कटा। धन्यवाद।